नमस्कार विद्यार्थी मित्रों, कॉम्पिटिटिव्ह विभो पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाजसुधारकांमध्ये आपण स्त्री समाजसुधारकांचा विचार करत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण पंडिता रमाबाई यांचा विचार केलेला आहे. आपण या लेक्चरमध्ये डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा काय करणार आहोत, जीवन परिचय घेणार आहोत. 1864 ते 1955 असा आपल्याला त्यांचा कालावधी पाहायला मिळतो. रखमाबाई राऊत यांचा जर विचार केला, भारतातील पहिल्या महिला डॉक्टरांपैकी त्या एक होत्या. स्त्री स्वातंत्र्य आणि समाज सुधारण्याच्या चळवळीमध्ये त्या अग्रणी व्यक्तिमत्व होत्या. 1864 मध्ये त्यांचा जन्म ब्रिटिश भारतात, आणि ओळख जर बघितली तर महिला शिक्षणाचे समर्थक आणि स्त्री हक्कांसाठी लढणारी समाज सुधारक म्हणून त्यांचा विचार केला जातो. विवाह आणि पार्श्वभूमीचा जर विचार केला, 1874 मध्ये त्यांचा विवाह दादाजी भिकाजी ठाकूर यांच्याशी झाला आणि विवाहानंतर माहेरीच वास्तव्य चालू होतं. पती शिक्षण घेत असल्यामुळे सहजीवन सुरू झालेलं नाही, आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पतीने घरी येण्यास सांगितले. त्यावेळी रखमाबाईंनी त्यांना नकार दिलेला आहे. बघा, पती स्वतः शिक्षण घेत होते म्हणून त्यांना रखमाबाईंना आपल्या घरी नेलं नव्हतं, आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी त्यांनी डिमांड केली की तुम्ही आपल्या घरी यावं, तर त्यावेळी मात्र रखमाबाईंनी काय केलेलं आहे, नकार दिलेला आहे. 1884 मध्ये न्यायालयीन खटला दाखल करण्यात आलेला पाहायला मिळतो. त्यानंतर न्यायालयीन खटल्याचा जर विचार केला तर 1884 मध्ये खटला रखमाबाई प्रकरण म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये तो दाखल करण्यात आला. न्यायाधीश हे रॉबर्ट पिन्ने होते आणि वकील काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे रखमाबाईच्या बाजूने असणारे वकील होते. बघा, आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवता येतील. 1884 मध्ये तो खटला होता. रखमाबाई प्रकरण म्हणून त्याला ओळखलं जातं. न्यायालय कुठलं होतं? मुंबई उच्च न्यायालय. न्यायाधीश कोण होते? रॉबर्ट पिन्ने. आणि वकील काशीनाथ त्र्यंबक केटी तेलंग होते. निकाल रखमाबाईंच्या बाजूने लागला आणि जबरदस्तीने सहजीवन नाकारले गेले होतं आणि स्त्रियांच्या संमतीला महत्त्व दिलेलं पाहायला मिळतं. परंतु बघा, सामाजिक परिणाम काय झाला? संपूर्ण भारत आणि ब्रिटनमध्ये चर्चा सुरू झाली. समाज सुधारकांमध्ये मतभेद निर्माण झाले. मुद्दा काय होता? संमती वय, स्त्री स्वातंत्र्य आणि वैयक्तिक हक्क हे मुद्दे याच्यामध्ये काय करण्यात आले, तर विचारात घेण्यात आलेले पाहायला मिळतात. समाज सुधारकांमध्ये मतभेद तयार झाले. दादाजींच्या बाजूने म्हणजे दादांजीच्या बाजूने म्हणजेच काय ठाकूर यांच्या बाजूने बाळ गंगाधर टिळक आणि केळकर होते, तर आगरकर हे रखमाबाईंच्या बाजूने उभा राहिलेले पाहायला मिळतात. बघा, इथं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, रखमाबाई राऊत यांच्या विरोधात कोण होतं, तर बाळ गंगाधर टिळक आणि केळकर होते, आणि रखमाबाईच्या बाजूने कोण होते, तर आगरकर होते. त्याच्यानंतर बघा, अपिलाने अंतिम निकाल 1887 मध्ये जर विचारात घेतलं, दादाजींनी न्यायालयामध्ये पुन्हा अपील केली आणि 1887 मध्ये निकाल दादाजी भिकाजी ठाकूर यांच्या बाजूने लागला आणि रखमाबाईंना तिकडे जाण्याचा आदेश दिला, आणि न गेल्या 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा. रखमाबाईची त्यावेळी कोण होते? फिरोजशाह मेहता होते. तर बघा, प्रसारमाध्यमांनी लेखन कार्याचा जर विचार घेतला तर याच्यामध्ये अनेक महत्त्वाचा मुद्दा येतो की ती अपील केल्यानंतर जो काही निकाल लागला त्यानंतर ह्याच्यावरती सेटलमेंट करण्याचा विचार पण करण्यात आलेला पाहायला मिळतो. प्रसारमाध्यमांनी लेखन कार्याचा जर विचार केला, रखमाबाई प्रकरणाची सर्व वृत्तपत्रांनी दखल घेतली. विशेषतः टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्र प्रसिद्ध झाले. हिंदू लेडी या टोपण नावाने त्यांनी तिथं लेखन केलेलं बघायला मिळतं, आणि प्रमुख मुद्दे कोणते होते? स्त्री स्वातंत्र्य, बालविवाह विरोध आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार हे याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायला मिळतात. तर बघा, जसं आपल्याला तुकाराम तात्या पडवळ हे द हिंदू या नावानं, या टोपण नावानं लिखाण करत होते, तसे हिंदू लेडी या टोपण नावानं रखमाबाई राऊत यांनी काय केलेलं आहे, तर लिखाण केलेलं पाहायला मिळतं. टिळकांची टीका आणि प्रतिक्रियाचा जर विचार केला तर 22 मार्च 1887 रोजी केसरीमध्ये लेख प्रसिद्ध झाला, आणि तो लेख कोणी लिहिलेला होता? बाल गंगाधर टिळक यांनी लिहिलेला होता. लेख होता रखमाबाईंचा खटला, आणि त्याच्यामध्ये मत त्यांनी काय म्हणलं होतं? हिंदू धर्मानुसार न्यायालयाचा निकाल योग्य, आणि रखमाबाईंच्या भूमिकेवर त्यांनी टीका केलेली होती. रखमाबाईंनी तिकडे जाण्यास नकार दिलेला होता, आणि
ज्यावेळी अपील केलं 1887 मध्ये, त्याच्यानंतर निकाल आलेला होता की त्यांनी पतीच्या घरी जावावं आणि तो निकाल योग्य आहे असं लिहिण्याचं काम रखमाबाईचा खटला ह्या लेखामधून कुणी केलेलं होतं? बाळ गंगाधर टिळक यांनी केलेलं होतं. समर्थन आणि तडजोडीचा जर विचार केला, 3 एप्रिल 1887 मध्ये रखमाबाई संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आणि प्रमुख सदस्य होते ब्रिटिश व्यक्तींचा सहभाग जास्त होता. निकाल काय होता? तडजोड झाली आणि रखमाबाईंना जबरदस्तीने सासरी जाणे टळले. बघा, सेटलमेंट करण्यात आली आणि सेटलमेंट केल्यानंतर सासरी जाण्याचं त्यांना म्हणजे जाण्याची गरज लागली नाही. वैद्यकीय शिक्षण आणि परदेश प्रवास याच्यामध्ये जर विचारात घेतलं, इंग्लंडला जाऊन वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला, 5 वर्षामध्ये शिक्षण पूर्ण केलं. प्रसूतीशास्त्र, दंतवैद्य आणि बालरोग याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. रखमाबाईंनी इंग्लंडला जाऊन वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला, 5 वर्षामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळालं? तर प्रसूतीशास्त्र, दंतवैद्यक आणि बालरोग याच्यावरती त्यांनी काय मिळवलेलं आहे? प्रभुत्व मिळवलेलं आहे. लंडन विद्यापीठ, त्या काळी स्त्रियांनी एम.डी. पदवी नव्हती लंडन विद्यापीठामध्ये, म्हणून पुढे त्या ब्रुसेल्स येथे गेल्या, जाऊन त्यांनी एम.डी. पदवी काय केलेली होती? प्राप्त केलेली होती. कार्य आणि सन्मानाचा जर विचार केला, भारतात आगमन 1895 मध्ये झालं आणि कार्यस्थळ कोणतं होतं? कामा हॉस्पिटल. सुरतमध्ये 20 वर्ष आणि राजकोटमध्ये रेडक्रॉस सोसायटीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? कार्य केलेलं पाहायला मिळतं. 1907 मध्ये वनिता विश्राम स्थापन केलेला आहे. बघा, 1907 मध्ये वनिता विश्राम कोणी स्थापन केलं? तर रखमाबाई राऊत यांनी स्थापन केलं. समाजकार्याचा जर विचार घेतला तर अस्पृश्यता निर्मूलन आणि त्यांना सन्मान कोणते मिळाले? कैसरी हिंद पुरस्कार आणि पहिल्या मायदात रेडक्रॉस पदक पदक हे सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. बघा, या पद्धतीनं जर रखमाबाईंचा विचार केला तर त्या एक चांगल्या अशा वैद्यकशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या स्त्री होत्या आणि पहिल्या डॉक्टरांपैकी एक डॉक्टर आपल्याला पाहायला मिळतात. बघा, या पद्धतीनं आपण रखमाबाई राऊत यांचा विचार केला. जर आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.